देहाभानमधली नायिका जयप्रकाश नारायणच्या पायावर डोकं ठेवून प्रतिज्ञा करते की मी आजन्म अविवाहित राहीन. त्याला वेगळे प्रभावती देवींचे आणि हे सगळे संदर्भ आहेत त्याचे, ते नाटकात आम्ही कुठेही मांडत नाही. एखादाच जाणकार येतो आणि म्हणतो की जयप्रकाश नारायणच्याच पायावर का डोकं ठेवलं, विनोबांच्या का नाही, तर त्याचं कारण त्याच्या लक्षात येतं. तर ती अविवाहित राहीन असं सांगते आणि तिचा एका माणसाबरोबर तिचं प्रेम हे होतं आणि ते दोघं शारीरिक संबंध ठेवतात आणि ती गांधींच्या आश्रमात असल्यामुळे सगळा आश्रम तिला अनैतिक ठरवतो आणि ती म्हणते की मी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही, भ्रष्ट आचार केलेला नाही, हे नैसर्गिक आहे आणि मी अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा कायम ठेवते आहे आणि मी माझं कामही चालू ठेवते आहे आणि तिला तिथून जायला लागतं. अशा पद्धतीचा तो सगळा त्याच्यामध्ये हे आहे. पण परत एकदा माझ्या असं लक्षात आलं की ते जे नाटक होतं ते कॉलेजमध्ये असताना मी एक एकांकिका स्वरूपामध्ये लिहिलं होतं आणि कॉलेजमध्ये आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये चाललेली ही जी घुसळण होती शारीरिक संबंध आणि या सगळ्या संबंधातली, तीच कुठेतरी माझ्या नकळत देहभानमध्ये उतरत गेली. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही स्वतःबद्दलच लिहिता आणि एकाच वेळेला तुम्ही तटस्थ राहून जगाकडे बघता आणि मग माझ्या असं लक्षात आलं की केवळ स्वकाया प्रवेश हे लेखनाचं सर्वात अंतिम बाब असू शकत नाही.